कमळी आजी नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. सुखी राहा. तुला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुला सुखा समाधानाचं, भरभराटीचं आणि चांगल्या आरोग्याचं जाऊ. अशीच प्रगती करत राहा. काका नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. या वर्षी सगळं तुझ्या मनासारखं होऊ देत. हं? आजोबा नवीन वर्षाच्या लई 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 शुभेच्छा. बरं मला सांग, तू फक्त शुभेच्छा देण्यासाठी खास आलीस आज? अहो होय, मग नवीन वर्षाची सुरुवात कशी चांगल्या माणसांनी भेटून करायची असते की नाही. आणि थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेतला का मग सगळं वर्ष एकदम भारी जाते असं माझी आई सांगायची. राजन, बघितलंस हिच्या आईने किती चांगले संस्कार केले तिच्यावर. कमळी, तू आता जेव्हा घरी जाशील ना, आईला भेटशील तेव्हा सांग की आजीनी तिला खूप आशीर्वाद दिलेले आहेत आणि तिचे आभारही मानलेत. आजी आभार कशाला? तुझ्यासारख्या गोड मुलीला जन्म दिल्याबद्दल आणि तिला इकडे पाठवल्याबद्दल. त्याशिवाय आपली भेट कशी झाली असती? मावशी एक मिनिट थांबा थांबा. हे घ्या पाणी घ्या आधी. केवढी उचकी लागली आहे. सावकाश. थांबली. मावशी हो केवढी उचकी लागली तुम्हाला. कोणतरी जवळचं आठवण काढतंय. एक काम करा, जी व्यक्ती आठवण काढते ना त्या व्यक्तीचं नाव हळूच मनात घ्या. बघा थांबेल उचकी. कमळे, माझी आठवण काढायली आहेस काय ग पोरी? थांबली ना. अहो मी ना लहानपणापासून ऐकलं होतं, अशी उचकी लागली ना की जी व्यक्ती आठवण काढत असते तिचं नाव हळूच मनात घ्यायचं. बरं मावशी, कोणाचं नाव घेतलं? आता ह्यासने काय सांगू? मावशी बरेच दिवसापासून विचारायचं म्हणते, तुमचे नातेवाईक, फॅमिली मेंबर्स सध्या कुठे असतात? म्हणजे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ना? वय हाय की. अहो आई तुळजाई हाय माझ्या संग. तिचं नाव घेतलं ना की समद चांगलं होतंय बघा. मावशी तुम्ही किती साध्या आहात म्हणून तुम्ही मला खूप आवडता. अरे बापरे, मी सांगायचंच विसरले. अहो आईने सांगितलंय रात्रीचं जेवण जरा साधं हवंय त्यांना, म्हणजे मसालेदार वगैरे नको, आणि सूप बनवायला सांगितलंय. हा राधिका, आई मी आले. आई आई ते रोहितसाठी डबा बनवलाय तर प्लीज त्याला द्याल का? आवडीची भाजी बनवली त्याच्यात. ठीक आहे. राधिका, तुझ्यात आणि रोहितमध्ये काही बिनसतंय का? नाही आई, तसं काही नाहीये. ते ह्यांना टेन्शन असतं ना कामाचं, म्हणून. रोहितला कामाचं टेन्शन आहे हे मला माहिती आहे राधिका, पण त्याचा राग फक्त तुझ्यावर निघतोय. असं का हे विचारते मी तुला. आता बायकोवरच राग काढणार ना, अजून कोणावर काढणार आई? ओ गॉड राधिका, तुझ्या ना याच मेंटॅलिटीचा मला प्रॉब्लेम. तू बायको आहेस त्याची, डोरमॅट नाही आहेस. काहीतरी सेल्फ रिस्पेक्ट ठेव. नाही मला माहिती आहे तू ज्या सोसायटीमधनं आली आहेस ना तिथे हे सगळं खूप कॉमन आहे. पण आता किती वर्षांपासून तू इनामदारांची सून आहेस. इतक्या वर्षात तुला जराही चेंज व्हावंसं नाही वाटलं?
राधिका, स्वाभिमान नावाची एक गोष्ट असते. तू पाहिलंयस कधी सतीशला माझ्याशी असं बोलताना? राधिका, आत्ता सुद्धा थरथर कापतेस तू का? तू अशी गुलामासारखी राहणार आहेस का? मला ना माझी सून अशी कधीच एक्सपेक्टेड नव्हती राधिका. मी तुला कायम सांगत आले, कॉन्फिडेंट हो. रोहितची चूक असताना सुद्धा तू त्याच्या चुकीवर पांघरून घालतेस, वर हसून मला सांगतेस का? तो माझा मुलगा असला तरी चूक त्याची आहे. राधिका, इट इज हाय टाइम. रोहित पलीकडे सुद्धा तुझं स्वतःचं काही एक आयुष्य आहे. हॅव सम ॲम्बिशन, बी कॉन्फिडंट. स्वतःची बाजू स्वतः मांडायला शिक. राधिका, आपण असं वागायचं ना, अशी स्वतःची किंमत ठेवायची की समोरच्यानी आपल्याला डिग्निफाईड वागवायलाच हवं. कळलं? लर्न ऑल दिस. मला जे बोलायचं होतं ते माझं बोलून झालंय. देईन त्याला मी हा लंच बॉक्स. आई चक्क आज माझ्यासाठी बोलल्या, माझ्या भल्यासाठी बोलल्या. आजोबा, आता या वर्षी तुम्हासनी एकदम बरं व्हायचंय, ठणठणीत आणि माझ्या संग नाचायचंय. कमळी, आमच्याकडे ना एक पद्धत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या जवळच्या लाडक्या व्यक्तीला काहीतरी भेट द्यायची. हे पेन तुझ्यासाठी. हे पेन खूप जुनं आहे बरं का, म्हणजे 50 वर्षांपूर्वीचं तरी असेल. काय? मी कॉलेजमध्ये असताना या पेननी पेपर लिहायचे. माझ्यासाठी खूप लकी होतं हे पेन आणि म्हणूनच मी ते जपून ठेवलं. नंतर मी ते राजनला दिलं आणि आता आमच्या दोघांची ही इच्छा आहे की हे पेन तुला भेट म्हणून द्यावं. घे. घे. आजी, काका, थँक्यू. तुम्हासनी सांगू, म्हणजे मी इथं मुंबईला येणार होतो त्याच्या आधी मला असं वाटायचं का इथली माणसं माझ्या संग कसं वागतील, काय बोलतील, सारखं वाटत राहायचं, प्रश्न पडायचा. खरं मी आता विश्वासानं सांगू शकतो की इथं आल्यापासून तुमच्या सगळ्यांच्या रूपात देवच भेटला.